नमस्कार. दैनंदिन AI मालिकेच्या या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की AI सोबत अधिक आत्मविश्वासाने कसं वावरायचं आणि सतत शिकत राहण्यासाठी एक सोपा मार्ग कसा तयार करायचा. तर आपण AI बद्दल बरीच माहिती घेतलीय, पण आता प्रश्न उरतो की पुढे काय करायचं. आज आपलं लक्ष AI साक्षर होण्यावर आहे, म्हणजे तंत्रज्ञानाच्या या वेगात मागे न राहता किंवा घाबरून न जाता स्मार्ट आणि सुरक्षित कसं राहायचं हे आपण शिकणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप पाहूया. आपण AI साक्षरता म्हणजे काय हे समजून घेऊ, त्यासाठी कोणती कौशल्य गरजेची आहेत ते पाहू, आणि हे सगळं शिकत राहण्यासाठी एक सोपी सवय कशी लावायची हेही जाणून घेऊ. चला सुरुवात करूया. तर आपल्या प्रवासाचा पहिला थांबा आहे आपलं ध्येय. म्हणजे AI साक्षर असणं म्हणजे नक्की काय हे आपण आधी स्पष्टपणे समजून घेऊया. कारण आपलं ध्येय जितकं स्पष्ट असेल तितकाच आपला प्रवास सोपा होईल. बरं का, AI साक्षर असणं म्हणजे काही आपल्याला प्रोग्रामिंग किंवा कोडिंग यायलाच पाहिजे असं अजिबात नाहीये. तर AIचा आपल्या रोजच्या आयुष्यात चांगला वापर कसा करायचा आणि त्याच्या मर्यादा काय आहेत याची एक व्यावहारिक समज असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बहुतेक तज्ज्ञांचं असं मत आहे की AI साक्षरता या 4 मुख्य स्तंभांवर उभी आहे. पहिलं म्हणजे AI काय करू शकतं हे समजून घेणं. दुसरं म्हणजे त्याचा प्रभावीपणे वापर करणं. तिसरं म्हणजे AI कडून मिळालेल्या माहितीवर चिकित्सकपणे विचार करणं. आणि चौथं म्हणजे नैतिकतेचं भान ठेवणं. ठीक आहे, तर हे 4 स्तंभ प्रत्यक्षात आणायचे कसे? चला आता आपण या संकल्पनांना काही सोप्या कौशल्यांमध्ये रूपांतरित करूया, ज्यावर आपण आजपासूनच काम सुरू करू शकतो. AIच्या या जगात जर आपल्याला इतरांच्या पुढे राहायचं असेल तर फक्त या 4 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं पुरेसं आहे. ही कौशल्य केवळ AI वापरायलाच नाही तर त्यावर प्रभुत्व मिळवायलाही मदत करतील. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर AIला एक ब्लॅक बॉक्स म्हणजे एखादं गूढ यंत्र समजू नका, ज्याची प्रत्येक आज्ञा आपण पाळीच पाहिजे. उलट त्याला आपला एक सहकारी समजा, ज्याला आपण स्पष्ट प्रश्न विचारून आणि योग्य संदर्भ देऊन मार्गदर्शन करू शकतो. आणि हेच तर या स्लाइडवर किती छान दाखवलं आहे. बघा, AIने दिलेल्या प्रत्येक उत्तरावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी एक चिकित्सक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. नेहमी प्रश्न विचारा आणि महत्त्वाच्या माहितीची पुन्हा एकदा खात्री करून घ्या. AIचं जग खूप वेगाने बदलतंय. रोज काहीतरी नवीन येत असतं. मग अशावेळी सतत अपडेट राहण्याचा ताण न घेता या प्रवाहात आपण टिकून कसं राहायचं? ही स्लाइड एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतेय. प्रत्येक नवीन बातमीच्या मागे धावण्यापेक्षा एक साधी आणि नियमित सवय लावून घेणं जास्त प्रभावी ठरतं. रोज थोडा वेळ, आठवड्यातून थोडा अभ्यास आणि महिन्यातून एकदा आत्मपरीक्षण, बस इतकं पुरेसं आहे. आणि यातली सगळ्यात चांगली बातमी ही आहे की आपल्याला शून्यापासून सुरुवात करण्याची गरज नाहीये. या संपूर्ण मालिकेतून तो पाया आधीच तयार झाला आहे, ज्यावर आपण आपल्या ज्ञानाची इमारत उभी करू शकतो. जेव्हाही AI मधली एखादी नवीन गोष्ट गोंधळात टाकणारी वाटेल, तेव्हा या मागच्या भागांकडे परत या. हा एक विश्वासार्ह नकाशा आहे, जो आपल्याला नेहमी योग्य दिशा दाखवेल. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो आणि इथून पुढे आपला मार्ग कसा असेल? चला याचा आता समारोप करूया. ह्या मालिकेमुळे आता AI कसं काम करतं याची एक स्पष्ट कल्पना आपल्याला आली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत शिकत राहण्याची एक योजनाही मिळाली आहे. खरं तर हेच आहे AI साक्षर असणं. पण थांबा, शिकण्याचा हा प्रवास इथेच थांबत नाहीये. आम्ही लवकरच एक नवीन मालिका घेऊन येत आहोत, जी आज आपल्या जगाला आकार देणाऱ्या तंत्रज्ञानात म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये आपल्याला अधिक खोलवर घेऊन जाईल. या येणाऱ्या मालिकेत आपण पाहणार आहोत की हे LLM नक्की काम कसे करतात, त्यांच्याकडून सर्वोत्तम परिणाम कसे मिळवायचे आणि आपल्या कामावर आणि आपल्या सर्जनशीलतेवर त्यांचा नेमका काय परिणाम होतोय. आणि आपण हा भाग संपवण्यापूर्वी आमच्या भागीदारांकडून एक खास संदेश आहे. त्यांच्यामुळेच हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणंच शक्य होतंय. आपला पाठिंबा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे, कारण त्यामुळेच आम्ही हे मौल्यवान ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. चला तर मग ज्ञानाच्या ह्या शोधाचा प्रवास असाच एकत्र मिळून सुरू ठेवूया. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि AIच्या जगात अधिक खोलवर जाण्यासाठी आमच्या लार्ज लँग्वेज मॉडेल्सवरील आगामी मालिकेची नक्कीच वाट बघा. लवकरच भेटूया.